एकूण 60 टप्पे टाकले होते आम्ही चाचपणी करण्याचे. त्यातले एक एक राहिले, एक दीड राहिले, समजा अर्धवट राहिले, खांदेचा काही कोपरा. बाकी 288 करत आहोत. दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडून घेतलेली आहे. अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील, शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात असं. परत काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय? कोल्हापूर, सांगली, सातारा तो जे बेल्ट आहे सगळा, त्या खालच्या धरणामुळं काय कोणती मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहित पडली, पण इकडं महाराष्ट्राचा सगळा देदारा व्हायला लागलाय. कारण काही गणात शेतकरी छोटे छोटे आहेत, काही त्यांच्या इथे जर पाणी गेलं त्यांचे उभे रांगोळी. त्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची. मी सीएम साहेबाला सुद्धा बोलणार आहे. तात्काळ नुकसानग्रस्त आणि ते धरण पहिले ते कमी करायचे. काय असं लपड नाही, आम्ही मागे लागणार त्या धरणावाल्याचे. आम्ही कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं, कोल्हापूर, सांगली, सातारा ही ग्रीन बेल्ट आहे सगळा. यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर आम्ही नाही दम खाणार, अजिबात नाही दम खाणार. आम्ही ती मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागे लागणार आहेत. दादा, उद्धव ठाकरेंकडनं काही बोलणं झालं का? आज त्यांचं पुण्यामध्ये आहेत ते, अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? अजिबात. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगाल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहेत? कारण की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येत आहेत पुढे त्या संदर्भामध्ये. सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांगणार, सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पूर्ण तयारी करा. आणि पुणे जिल्हा तिथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी 1 दिवस कामं बंद ठेवून ताकदीनं त्या रॅलीत 11 तारखेला आहे, 11 तारखेच्या रॅलीत ताकदीनं सहभागी व्हावी विनंती करतो. जरी कोणाला आमच्याकडून फोन गेला असं विचारलं नसतं तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही. सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागावं. 7 तारखेला 7 ते 13 म्हणून. थँक्यू साहेबांचा हातगाळा लाव. नाही, आता काय तुमचं काम मोठं आहे. तर आपण पाहिलं, मनोज जरांगे पाटील हे कोर्टात हजर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेला सामोरं जाणार असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आणि हा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी हे आरोप फेटाळून देखील लावलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील हे स्वतः आज कोर्टात हजर राहणार असल्याची त्यांनी माहिती पत्रकारांना दिलेली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी या संदर्भात अपडेट्स केलेले आहेत. ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आज पुणे कोर्टात हजर राहणार आहेत.